आई, तुमचं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्याला माणूस महत्वाचा. आपण ती शाळा विकून टाकूया आणि पैसे घेऊया. नाही, मी त्याला जेलमध्ये पाठवणारच. सावे, तू असं काही पण करणार नाहीस. तुला शपथ आहे माझी. तुम्ही ह्या वेळेला माझ्या रूम मध्ये काय करताय? ते पाणी ठेवायला आलेले आणि हे दिसलं म्हणून उघडलं. एक विचारायचं होतं, एक गिफ्ट कोणी दिलंय तुम्हाला? तुम्हाला काय करायचंय? या तुम्ही या. आई, 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 बस बस. आई, हे बघ, मला कळतंय तुला कुठल्या गोष्टीची भीती येते. अशाच सिच्युएशन मधून आपण पप्पांना गमावलं ना. अगं, म्हणजे आपल्याला माहित नाही ना पप्पा कुठे आहेत ते. बघ, ते जिथं कुठं असतील ना तिथं सुखरूप असतील आणि लवकर घरी येतील. बघ, तुला हीच भीती आहे ना, जे पप्पांसोबत झालं ते माझ्यासोबत होईल, किंवा ती लोक भाऊंना काहीतरी करतील. काही पण तू हे कसं विसरतीस? माझ्या अंगात पण पप्पांचंच रक्त आहे. त्यांच्यातला निर्भीडपणा, अन्यायाविरुद्धची चीड, धाडसीपणा सगळं माझ्यात उतरले. आणि तुला एक सांगू,
आज जर तू मला लढण्यापासून रोखलंस ना तर माझ्यातल्या पप्पांना तू कायमचं गमावशील. चालणार आहे तुला असं परत झालेलं? मन बघू शपथ तुटली म्हणून. आई अगं रडती कशाला? रडू नकोस. अथर्व काय करतोयस तू? काय करतोयस? हा काय करत बसलाय तिथं? अरे काय करतोय? ही लाकडं का तोडतोय? होळी करायची आहे ना, हे झाड मस्त पेटेल. अरे होळीसाठी अशी जिवंत झाडाची लाकडं नाही तोडायची, वाळलेल्या पडलेल्या लाकडांना जाळायचं असतं. आणि ही लाकडं का जाळतात माहितीये तुला? मजा येते का तू? आणि थंडी पण जाते ना. अरे येडू, मज्जेसाठी नसतात जाळायची. लाकडं जाळणं हे एक प्रतीक असतं. आपल्यातले जे तमोगुण असतात ना, अहंकार, द्वेष, मत्सर, क्रोध, त्या सगळ्यांना जाळायचं असतं. शूट कर. त्याच्यामुळे आपलं मन शुद्ध होऊन आपण माणूस म्हणून अजून चांगले हो. कडेट एकदम खतरनाक ऑस्कर लेवलचा व्हिडिओ झालाय बघ. आता लाईकचा नुसता धुरळा. फरक. अरे सगळ्या गोष्टी लाईक साठी नसतात करायच्या, काही समाजाला दिशा दाखवण्यासाठी पण करायच्या. आणि चिमूटभर का होईना पुण्यपत्रात पाडून घ्यायचं. संध्याकाळी अजून एक पुण्यपत्रात पाडून घ्यायचंय. ग्राउंडवर सगळ्यात मोठी होळी उभारणार आहेत. तू येणार आहेस ना ती शूट करायला? हा काय प्रश्न झाला?